गोंदिया जिल्हा पोलिसांच्या दादालोरा एक खिडकी योजनेअंतर्गत समाज उपयोगी उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून आदिवासी व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं केशोरी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गोठणगाव सशस्त्र दुर्गक्षेत्र उपजीविका सामाजिक संस्था नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानं शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। गोंदिया जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येणाऱ्या दादालोरा एक खिडकी योजनेअंतर्गत हा उपक्रम पार पडला। गोठणगाव सशस्त्र दूरक्षेत्र परिसरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केळवद गोठणगाव येथील इयत्ता 1ली ते 4थीच्या एकूण 100 विद्यार्थ्यांना प्रत्येकी स्कूल बॅग, 6 वह्या, कंपास बॉक्सचं वाटप करण्यात आले। तसेच दोन्ही शाळांना विद्यार्थ्यांच्या क्रीडा विकासासाठी व्हॉलीबॉल व फुटबॉल भेट देण्यात आल्या। कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपजीविका सामाजिक संस्थेचे अध्यक्ष धीरज गलगले, संस्थेचे पदाधिकारी माऊली सेवा मित्र मंडळाचे अध्यक्ष सुहास खरे, केशोरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शुभम नवले, SRPFचे पोलीस उपनिरीक्षक अरविंद जाधव, शाळेचे शिक्षक नारायण बुधवंत ठाकरे आणि ढाकोळे उपस्थित होते। कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन गोठणगाव सशस्त्र दूरक्षेत्राचे माजी प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निळकंठ गित्ते तसेच सहाय्यक फौजदार अंबुले, पोलीस हवालदार भोवते आणि थेर यांनी केला। या उपक्रमामुळे आदिवासी व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध झाल्यानं विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी समाधान व्यक्त केला। न्यूज रिपोर्टर चेतन समरीत, आज 24 तास, गोंदिया। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।